नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 4 हा उपयोजित लेखनाचा आहे। या भागामधील घटक क्रमांक 4 म्हणजे वृत्तलेख, अर्थात त्याला फीचर रायटिंग असंही म्हणतात। इयत्ता 10वी पर्यंत आपण वृत्तांत लेखन, बातमी लेखन या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत। वर्तमानपत्रामधील वृत्तलेख नेमका काय असतो, कशाशी संबंधित असतो, वृत्तलेख नेमका कसा लिहायचा असतो हे आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचं आहे। अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला वृत्तलेख अर्थात फीचर रायटिंग समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग विद्यार्थी मित्र हो, वृत्तलेखाविषयी आपण जाणून घेऊया। आपण वृत्तलेख अर्थात फीचर रायटिंग या घटकातून नेमकं काय शिकणार आहोत हे आपल्याला सुरुवातीला माहिती असायला हवं। इयत्ता 10वी मध्ये आपण बातमीचं स्वरूप पाहिलं आहे, याची चर्चा मी आत्ताच केलेली आहे। बातमी यालाच आपण वृत्त असंही म्हणतो। बातमी अगदी नेमक्या शब्दात संक्षेपाने शब्दांकित केली जाते। आता बातमीचं लेखन कसं करायचं, बातमीची वैशिष्ट्ये काय असतात हे आपण अभ्यासलेलं आहे आणि नेमक्या शब्दामध्ये अगदी थोडक्यामध्ये आपण बातमीचं लेखन करत असतो। बातमीमधील माहितीच्या पलीकडे त्या बातमी संबंधीचा बराचसा तपशील शिल्लक राहतो, परंतु बऱ्याच वेळेला बातमीमध्ये आपण जी माहिती देत असतो त्याच्या व्यतिरिक्त त्या बातमी संबंधीचा असा विस्तृत असा तपशील जो आहे, बराचसा असा भाग जो आहे, तर तो आपल्याला बातमीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवता येत नाही, तो शिल्लक राहतो। त्यासंबंधी वाचकांना कुतूहल वाटत असते आणि या माहितीपेक्षा सुद्धा माहितीच्या पलीकडे असणारा जो त्या बातमीशी संबंधित भाग असतो तो जाणून घेण्याची एक उत्सुकता जी आहे, कुतूहल जे आहे, जिज्ञासा जी आहे ती वाचकांना अर्थातच असते। त्या बातमीवर आधारलेल्या ज्या लेखातून त्या कुतूहलाची पूर्तता होते तो असतो वृत्तलेख। आणि वृत्तलेख कशाला म्हणायचं हेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे की बातमीवर आधारलेला जो लेख असतो की त्याच्यातून वाचकांच्या मनामध्ये त्या बातमीविषयी किंवा त्या बातमीमध्ये जी माहिती दिलेली असते त्या माहिती व्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टी त्याला जाणून घ्यायच्या असतात, त्याबद्दल त्याला कुतूहल असतं। तर या कुतूहलाची पूर्तता ज्यातून होत असते तर त्याला आपण वृत्तलेख असं म्हणत असतो। आजकाल वृत्तलेखाला फीचर फार महत्त्व प्राप्त झालं आहे आणि वृत्तलेख म्हणजेच फीचर, तर याला आजच्या काळामध्ये वर्तमानपत्रांमध्ये फार महत्त्व आहे। वृत्तलेखासंबंधीच्या घटकांमधून आपल्याला यासंबंधीची अधिक माहिती मिळेल आणि हा घटक जो आपण अभ्यासणार आहोत तर तो याच संबंधी आहे की नेमका वृत्तलेख काय असतो, त्याचं लेखन कसं करायचं असतं, आजच्या काळामध्ये या घटकाला का महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या प्रकारचं जे काही लेखन असतं की सर्वसाधारणपणे पत्रकार वगैरे करत असतात किंवा जे जर्नलिझमच्या माध्यमातून पुढे वेगवेगळ्या प्रिंट मीडियामध्ये जातील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जातील, तर त्यांच्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा आपल्याकडे जर हे कौशल्य असेल तर वेगळ्या संधी आपल्याला या माध्यमातून सुद्धा मिळू शकतात। आता तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत वर्तमानपत्रांचं विश्व विस्तारलं आहे आणि आपल्याला याची जाणीव आहे की प्रगती कितीही झाली, कितीही वेगवेगळी माध्यमं जरी निर्माण झाली तरीसुद्धा वर्तमानपत्रांचं असणारं महत्त्व हे खूप मोठं आहे। आणि तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्याला सगळ्या घडामोडी दैनंदिन जे असतील तर त्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात। त्यामुळे वर्तमानपत्रांना एक आगळं वेगळं स्थान जे आहे तर ते जनमानसामध्ये आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत आणि अर्थातच त्यामुळे या अशा प्रकारच्या प्रिंट मीडियामध्ये मोठ्या व्यावसायिक संधी आजच्या काळामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत। त्या होत्याच, परंतु ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं भाषिक कौशल्य आहे, ज्यांना पत्रकारितेची आवड आहे, अशा सर्वांसाठी हा घटक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। न जाणो तुमच्यापैकी कुणीतरी या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो आणि तेव्हा आपल्याला वृत्तलेख म्हणजे काय हे जर माहिती असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने याविषयी नंतरच्या काळामध्ये जाणून घेता येऊ शकेल। आता विद्यार्थी मित्र हो,
आपण ज्या गोष्टी आता पाहिल्या त्या पुन्हा मी इथे अधोरेखित केलेल्या आहेत. तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचा आणि मग तुम्हाला वृत्तलेख म्हणजे काय हे नक्की लक्षात येऊ शकेल. आता वृत्तलेख म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आता थोडक्यात आपण प्रास्ताविक जे आहे वृत्तलेख या घटकामध्ये दिलेलं, या घटकाशी संबंधित की याच्यातून आपल्याला नेमकं वृत्तलेखाविषयी पुढे काय अभ्यासायचं आहे हे लक्षात येणार आहे. आपले जीवन बातम्यांनी व्यापलं आहे. अर्थातच आपल्याला याची जाणीव आहे की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत, मग अगदी वर्तमानपत्रांपासून असेल ते वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून असेल की बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. त्या बातम्या जाणून घेणं, त्या ऐकणं, त्या पाहणं हा एक आपला महत्त्वाचा भाग आता दैनंदिन जीवनामध्ये असतो आणि सगळ्या दैनंदिन घडामोडी आपल्याला बातम्यांच्या रूपानं आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपण आकाशवाणीवरील बातम्या ऐकतो म्हणजेच रेडिओवरच्या, दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहतो म्हणजेच न्यूज चॅनेल्स, जे काही दूरचित्रवाणीवरचे वेगवेगळे चॅनेल्स असतात की त्या माध्यमातून आपल्यापर्यंत वेगवेगळी बातमीपत्र जी असतात तर ती त्या ठिकाणी पोहोचत असतात. ऐकत असतो, पाहत असतो. आपण वर्तमानपत्रात त्या बातम्या आपण वाचत असतो. बातमी वाचली तरी वाचकांच्या मनामध्ये असणारी जी जिज्ञासा असते तर ते संपत नसते आणि बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते की अगदी थोडक्यात आणि संक्षेपानं ते सगळं मांडलेलं असतं आणि बातमीच्या प्रसंगावर आधारित असते. त्या पलीकडील वाचकांची जिज्ञासा शमवण्याचा प्रयत्न वर्तमानपत्रास करावा लागतो आणि बातमीचं लेखन हे वेगळ्या पद्धतीनं असतं. तिथं नेमकेपणा आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्यावरती भर असतो, परंतु त्याच्या कडचा जो भाग असतो तर तो वाचकांना जाणून घ्यायचा असतो आणि मग हे वाचकांची ही जी जिज्ञासा असते की बातमी पलीकडच्या ज्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असते, तर ही इच्छा असेल, ही जिज्ञासा असेल तर तिची पूर्तता करण्याचं काम वर्तमानपत्राला करायचं असतं. वर्तमानपत्राचा उद्देश माहिती देणं, लोकजागृती करणं, लोकशिक्षण करणं, मनोरंजन करणं हा आहे. बातमीत जे घडलं ते जसं आहे तसं द्यावं लागतं. म्हणजे बातमीमध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ ज्या गोष्टी असतील तर त्या तिथं द्यायच्या असतात. तिथं जे घडलेलं आहे त्या वस्तुस्थितीला फार महत्त्व असतं आणि ते आपल्याला जसंच्या तसं द्यायचं असतं. बातमीत मी असत नाही आणि बातमीमध्ये लेखन करत असताना आपण स्वतः तिथं नसतो. जे घडलेलं आहे ते आपल्याला तिथे वास्तव जे असतं तर ते बातमीमध्ये मांडायचं असतं. त्याच्यामध्ये मी म्हणजे स्वतःला काही स्थान असत नाही. तर घडलेली घटना जशी आहे तशी देणं ही बातमीची गरज असते आणि जशी गोष्ट घडलेली असेल तशा पद्धतीनं ती द्यायची हीच बातमीची गरज असते. त्याप्रमाणे बातमीचं लेखन होतं. परंतु बातमीत न आलेली रंजक नाविन्यपूर्ण माहिती आणि तिचे सूक्ष्म धागेदोरे व वेगवेगळे तपशील हे वाचकांना वृत्तलेखात वाचावयास मिळतात. परंतु नाविन्यपूर्ण माहिती असेल, बातमीत न आलेली रंजक आणि जे जाणून घ्यायचं आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या असतील, त्याचे लहान सहान तपशील असतील, हे सगळं आपल्याला जर कुठे वाचायला मिळणार असेल तर ते वृत्तलेखामध्ये वाचायला मिळत असतं आणि त्या दृष्टीनं ह्या वृत्तलेखाचं महत्त्व वर्तमानपत्रामध्ये खूप मोठं आहे. हे आपण काय करायला पाहिजे, लक्षात घ्यायला हवं. आता विद्यार्थी मित्र हो, हा भाग आपण समजावून घेतला. आता अर्थ आणि स्वरूप वृत्तलेखाचं काय आहे ते आपण पाहूया. अनेकदा बातमी पलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे गरजेचे असते, मात्र बातमीत तो देता येत नाही. म्हणजे अनेक वेळेला बातमी पलीकडे असणारा तपशील जो आहे तर त्याविषयी वाचकांना जिज्ञासा असते, हे आपण बघितलेलं आहे. जे घडलं त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काहीतरी त्यांना त्याच्याविषयी माहिती आवश्यक असते, परंतु बातमी देत असताना मात्र हे सगळे तपशील आपल्याला त्याच्यात देता येत नाही. त्यासाठी वृत्तलेखाचा अवलंब केला जातो आणि मग यासाठी वृत्तलेखाचा उपयोग जो आहे तर तो करायचा असतो. त्याला इंग्रजीत फीचर असे म्हणतात आणि वृत्तलेख जे मराठीत आपण ज्याला म्हणतो त्यालाच इंग्रजीमध्ये फीचर असं म्हणतात. आणि ऑक्सफर्डच्या शब्दकोशात त्याचा अर्थ इट इज अ नॉन न्यूज आर्टिकल इन अ न्यूज पेपर असा देण्यात आला आहे. म्हणजे त्याचा भावार्थ बातमी पलीकडचं खास असे काही, आकर्षक असे काही असा होतो. म्हणजेच फीचर रायटिंगमध्ये आपल्याला जे काही त्या ठिकाणी लिहायचं आहे ती बातमी पलीकडचं असं काहीतरी खास असणार आहे की जी वाचकांना त्याची जिज्ञासा लागून राहिलेली आहे, त्यांना ते जाणून घ्यायचं आहे. आकर्षक अशा स्वरूपाचं ते काहीतरी असणार आहे आणि मग तेच आपण ह्या लेखाच्या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. वर्तमानपत्राचा जन्म पाश्चात्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतीय वृत्तपत्रात देखील रुजल्या आणि अर्थातच वर्तमानपत्राचा जन्म हा पाश्चिमात्य देशांमध्ये झालेला आहे आणि तिथल्या काही संकल्पना ज्या आहेत त्या भारतीय वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा रुजल्या. त्यापैकी एक म्हणजे फीचर म्हणजेच वृत्तलेख. आणि वृत्तलेख ही संकल्पना सुद्धा ही पाश्चिमात्यच आहे आणि ती आपण संकल्पना भारतीय वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा आता रुजलेली आपल्याला दिसून येते. आता वृत्तलेख ही वर्तमानपत्रांची वाचकांची गरज बनली आहे आणि वृत्तलेख हा भाग
भाग जो आहे तो जशी वर्तमानपत्रांची गरज आहे तशीच ती वाचकांची गरज आहे, किंबहुना वाचकांनाच या गोष्टींची आतुरता असल्यामुळं अर्थातच वर्तमानपत्रांना अशा प्रकारचे वृत्तलेख हे वर्तमानपत्रामध्ये द्यावे लागतात. बातमीच्या घटनेविषयी आहे त्या संबंधीचा तपशील गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. ती गरज पूर्ण करण्यासाठी वृत्तलेख लिहिला जातो आणि बातमी ज्याविषयी घडलेली आहे त्याचा तपशील गोष्टी वाचकांपर्यंत आपल्याला विस्तारानं पोहोचवायचं असतं आणि मग ही सगळी ती गरज जी असते वाचकांची तर ती पूर्ण करण्यासाठी हा वृत्तलेख लिहिला जातो. म्हणजे बातमी पलीकडच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तिथं आपल्याला मांडायच्या असतात. फीचर म्हणजे नॉन न्यूज असं म्हटलं जात असलं तरी वृत्तलेखाचा संबंध नेहमीच बातमीशी असतो. आता फीचर म्हणजेच त्याला नॉन न्यूज असं जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा हा जो वृत्तलेख आपण लिहित असतो त्याचा संबंध नेहमीच बातमीशी असतो, त्या बातमीतील घटनेशी असतो. वृत्तलेख हा नेहमीच ताजा असावा लागतो आणि वृत्तलेख हा दैनंदिन घडामोडींवरती आधारित असावा लागतो. त्याला काही निमित्त असावं लागतं आणि काही ना काहीतरी निमित्त अशा प्रकारचा वृत्तलेख लिहिण्यापाठीमागं असणं गरजेचं असतं. म्हणजेच तो वृत्तलेख जो आहे तो वाचला जाईल. वृत्तलेख हा घडलेल्या घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो आणि हा वृत्तलेख जो आहे तर तो सर्वसाधारणपणे घडून गेलेली एखादी घटना असेल किंवा भविष्यामध्ये पुढे घडणारी घटना असेल तर याच्याशी संबंधित असतो. वृत्तलेखाला धावपळीतलं साहित्य असेही म्हणतात आणि म्हणूनच वृत्तलेखाला धावपळीतलं साहित्य असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यासाठी धावपळीतलं साहित्य हा शब्द का उपयोगात आणलेला आहे? कारण इथं जे काही घडलेलं आहे ते त्या वेळच्या घडामोडीशी निगडीत असतं किंवा पुढे घडू पाहणाऱ्या गोष्टीशी ते निगडीत असतं आणि ते अशा पद्धतीनं वर्तमानपत्रांमध्ये छापून येत असतं आणि वाचकाला जिज्ञासा असते की हे सगळं जाणून घ्यायची आणि अशा प्रकारे त्या वेळेला हे सगळं लेखन केलं जातं आणि ताजेपणा जो आहे तर तो त्या वृत्तलेखाला आवश्यक असतो आणि अशा पद्धतीनं हे सगळं लेखन जे आहे तर ते त्या वेळेला केलं जातं. म्हणूनच त्याला धावपळीतलं साहित्य असं सुद्धा म्हणतात. वृत्तलेख तातडीचा असला तरी त्यामधील अचूकतेला महत्त्व असते आणि हा वृत्तलेख तातडीनं जरी लिहायचा असला किंवा लिहिला जात असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये अचूकता जी आहे तर ते अत्यंत महत्त्वाची असते. हे लेखन वास्तवावर आधारित असल्याने त्यात कल्पकतेला फारसा वाव नसतो आणि अर्थातच त्या ठिकाणी वृत्तलेखामध्ये जे आपलं लेखन करतो तर ते सगळं वास्तवावर आधारित लेखन असतं आणि मग तिथे कल्पकता नावाची गोष्ट जी आहे तर त्याला फारसं महत्त्व नसतं. कारण जे घडलेलं आहे जसं घडलेलं आहे ते बातमीमध्ये जसं असतं तसंच आपल्याला इथं वृत्तलेखाच्या माध्यमातून ते वाचकांपर्यंत पोहोचवायचं असतं. खरं तर बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेख मदत करतात आणि बातमीचा जो आस्वाद असतो विस्ताराने घ्यायचा असतो त्याच्या पलीकडचं काहीतरी जाणून घ्यायचं असतं आणि त्याच्यासाठी वाचकाला ही वृत्तलेख मदत करतात. वृत्तलेखात वाचकांच्या भावनांची दखल घेतली जाते. त्याचप्रमाणे यातून वाचकांचे समाधानही महत्त्वाचं ठरतं आणि वाचकांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या भावना असतात त्या विशिष्ट बातमीबद्दलच्या तर त्याची एक दखल या वृत्तलेखाच्या माध्यमातून घेतलेली असते आणि यातून वाचकांचं समाधान जे आहे तर ते महत्त्वाचं मानलं जातं आणि ते वाचकाला समाधान वाटेल ते वाचल्यानंतर अशा प्रकारचं या वृत्तलेखाचं लेखन केलं जातं. आता वृत्तलेख स्वतंत्र असतो आणि त्यातील मजकूर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो आणि वृत्तलेख हा स्वतंत्रपणे त्याची मांडणी केलेली असते. त्याच्यामध्ये जे लेखन असतं जो मजकूर असतो तो अर्थातच वैशिष्ट्यपूर्ण असतो, वाचनीय असतो, तसेच तो आकर्षकही असतो. वृत्तलेखाची भाषा देखील वाचकाला खिळवून ठेवणारी असते आणि हा जो वृत्तलेख असतो तो काही निमित्तानं लिहिला गेलेला असतो. विशिष्ट गोष्टीची सविस्तर माहिती देण्यासंबंधी हा लिहिलेला वृत्तलेख असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये असणारी भाषा जी आहे तर ती वाचकांचं लक्ष जे आहे ती वेधून घेणारी असावी लागते. वाचकाला एका ठिकाणी खिळवून ठेवणारी ती भाषाशैली असावी लागते आणि वृत्तलेखाची अशाच प्रकारची भाषाशैली असते. वृत्तलेखाची भाषा सोपी आणि वाचकांना समजणारी असते असावी लागते कारण वर्तमानपत्रांमध्ये येणारं लेखन जितकं साधं आणि सोपं असेल तितकं वाचकांना ते समजून घेणं सहज सोपं होतं आणि अशा प्रकारचे मग वृत्तलेख जे असतील तर ते अधिक चांगल्या प्रकारे वाचकांकडून वाचले जातील आणि ह्या वाचकांना आपलीशी वाटणारी, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी, कमी शब्दात अधिक आशय सांगणारी अशा प्रकारची ही भाषाशैली वृत्तलेखाची असावी लागते. म्हणजे भाषाशैली नेमकी कशी असायला पाहिजे हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. सातत्यपूर्ण लेखन सरावानंतर ती कमवता येते आणि आपण जर सातत्यानं अशा प्रकारचा प्रयत्न वृत्तलेखाच्या माध्यमातून केला लेखनाचा तर नक्की आपल्याला अशा प्रकारचा वृत्तलेख लिहिता येऊ शकतो. अशा प्रकारची भाषाशैली आपल्याला आत्मसात करता येऊ शकते. परंतु प्रयत्न महत्त्वाचे आहेत आणि जे काही आपल्याला लेखन करायचं आहे ते नेमकं कसं करायला पाहिजे हे एकदा समजावून घेतलं, त्याचा सातत्यानं आपण सराव केला तर नक्की आपल्याला ही शैली जी आहे तर ती आपल्याला आत्मसात करता येऊ शकते. वृत्तलेख वाचकाला
वाचकाला आनंद देणारा, माहिती देणारा, ज्ञान देणारा आणि मनोरंजन करणारा असतो. आणि असा हा जो वृत्तलेख असतो की ज्या विषयाशी तो लिहिलेला असतो, संबंधित असतो, तर त्यातून वाचकाला आनंद मिळत असतो, अधिकची माहिती मिळत असते, वेगळं ज्ञान देण्याचं काम हा वृत्तलेख करत असतो, मनोरंजन करण्याचं काम करत असतो वाचकांचं. आणि या दृष्टीनं ह्या वृत्तलेखाचं फार मोठं महत्त्व आहे. वाचकाला त्यात रस असतो, हे लेखन त्याची उत्सुकता वाढवणारी असते आणि वाचक सुद्धा आवडीनं ते वाचनाचं काम करत असतो, कारण त्याला ती जिज्ञासा असते म्हणून हा वृत्तलेख तो वाचत असतो आणि त्याची उत्सुकता जी आहे तर ती सुद्धा वाढवण्याचं काम हा वृत्तलेख निश्चितपणे करत असतो. वृत्तलेखाचा विषय, आशय, शैली वाचकांच्या विचाराला चालना देणारी असते आणि अर्थातच वृत्तलेखाचा असणारा विषय, त्याचा जो आशय असेल, त्याची मांडणी असेल, शैली असेल, ही वाचकांच्या विचाराला खाद्य पुरवणारी असते, चालना देणारी असते. वाचकांच्या विचाराला धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते आणि वाचक ज्या प्रकारचा विचार करत असतो त्या विचारांना धक्का देण्याची ताकद जी आहे ती सुद्धा या वृत्तलेखामध्ये असते आणि ती ताकद असेल तरच तो वृत्तलेख यशस्वी होत असतो. मांडणी अत्यंत मुद्देसूद असते. आपल्या लेखातील मुद्द्यांच्या समर्थनार्थ माहितीशी संबंधित आलेख, नकाशा, छायाचित्र, व्यंगचित्र, आकडेवारीचा तक्ता वापरला जाऊ शकतो. आता ज्या गोष्टीशी संबंधित तो वृत्तलेख आहे तर त्याच्याशी संबंधित इतर समर्थनीय गोष्टी ज्या असतील त्या आपण मुद्द्यांच्या द्वारे मांडू शकतो. आलेख असतील, नकाशे असतील, छायाचित्र असतील, व्यंगचित्र असतील, विशिष्ट आकडेवारी असेल विषयाशी संबंधित, तर ते सुद्धा आपण याचा उपयोग या लेखामध्ये करू शकतो आणि वाचकांची जी जिज्ञासा आहे तर त्याचं शंका समाधान जे असेल वाचकाचं तर ते सगळं आपण इथे करू शकतो. त्यामुळे योग्य परिणाम साधला जातो आणि मग वाचकाला ज्या गोष्टींची उत्सुकता असते ती सगळी माहिती आपण या वृत्तलेखाच्या माध्यमातून देत असल्यामुळं योग्य तो परिणाम सुद्धा या वृत्तलेखाद्वारे साधला जातो. वृत्तलेख लिहिताना लिहिणारा स्वतःचा अनुभव आणि त्या विषयांच्या संदर्भाने असणारी तज्ञता वापरत असतो आणि वृत्तलेख लिहिताना किंवा लिहिणारा जो कोणी असतो तो स्वतःचा अनुभव आणि अर्थातच त्या विषयातला तो तज्ञ असतो आणि त्या दृष्टीनं तो आपलं सगळं ज्ञान जे असेल तर ते तो उपयोगात आणत असतो आणि त्या दृष्टीनं हा वृत्तलेख जो आहे तर तो एक वेगळी दिशा वाचकांना देणारा ठरत असतो. एक वेगळं ज्ञान जे असेल, एक वेगळा दृष्टिकोन जो असेल विचारांचा तर तो देण्याचं काम हा वृत्तलेख करत असतो. या दृष्टीनं वृत्तलेखाचं लेखन करायला पाहिजे. आता वृत्तलेखाचे प्रकार नेमके कोणते आहेत ते आपल्याला समजावून घ्यायचे आहेत की विषय आणि लेखन प्रकारानुसार वृत्तलेखाचे काही प्रकार आपल्याला सांगता येतात. त्यातला पहिला आहे बातमीवर आधारित वृत्तलेख. म्हणजे आतापर्यंत आपण खरं तर जो भाग बघितलेला आहे तो बातमीवर आधारित वृत्तलेखाशी संबंधित होता. आता या पुढचे प्रकार आपण पाहणार आहोत, परंतु बातमीवर आधारित जो वृत्तलेख आहे तर त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर एखाद्या घटनेच्या बातमीच्या संदर्भाने हा लेख लिहिलेला असतो. म्हणजे हा जो वृत्तलेख असतो तो विशिष्ट बातमीशी संबंधित असतो, एखाद्या घटनेशी संबंधित असतो. ज्या घटनेवर लेख लिहायचा आहे त्या घटनेचा विस्ताराने विचार करावा लागतो आणि ज्या घटनेवरती हा वृत्तलेख लिहायचा आहे तर त्या घटनेचा आपण जरा विस्ताराने विचार करणं गरजेचं असतं. मात्र जी बातमी वर्तमानपत्रात छापून आलेली असते तिच्यातील सर्व माहिती वृत्तलेखात नसते. आता बातमीमध्ये जी माहिती दिलेली असते ती आपण बातमीद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवलेलीच आहे. पुन्हा त्याचा उल्लेख वृत्तलेखामध्ये करणं अपेक्षित नसतं. तर त्या बातमीमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अशा वृत्तलेखात प्रकाश टाकला जातो. तर वृत्तलेखामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे तर त्या बातमीमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील की ज्याची उत्सुकता वाचकांना लागलेली असेल, त्या संबंधीची जिज्ञासा वाचकांना लागलेली असेल तर त्यावरती खऱ्या अर्थाने ह्या वृत्तलेखामध्ये प्रकाश टाकायचा असतो. वृत्तलेखात त्या बातमीतील मुद्द्यांचं विश्लेषण केलं जातं. म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या मुद्द्यांचं आपण विस्तारानं तिथं विवेचन करणार आहोत तर त्याविषयीचं एक तर्कशुद्ध विश्लेषण जे आहे ते आपल्याला या वृत्तलेखामध्ये करायचं असतं. म्हणजे आपली जी तज्ञता आहे त्या विषयातली ती तो उपयोगी पडते. लिहिणाऱ्याकडे त्या विषयाच्या संदर्भाने असलेली ताजी स्वतंत्र माहिती असते आणि लिहिणारा काय करत असतो की वेगवेगळे जे संदर्भ असतील ते गोळा करत असतो. ते सगळे संदर्भ जे असतात तर ते अप टू डेट असतात, ताजे असतात, स्वतंत्र माहिती ती असते आणि अनेकदा वृत्तलेख लिहिताना तज्ञांशी बोलून घटनेचा तळ गाठून लेखन करावे लागते आणि अनेक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असेलच असं नाही लेखन करणाऱ्याला. आणि मग तो काय करत असतो की अनेक तज्ञ जे असतात त्या विषयाशी संबंधित तर त्यांच्याशी बोलून त्या घटनेचा तळ गाठून अशा प्रकारचं लेखन करत असतो. त्यामुळे वाचकांना नवे काही मिळाल्याचा आनंद जो आहे तर तो या वृत्तलेखातून मिळत असतो. वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात. तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध विषयांवरती लिहिला जाऊ शकतो. अर्थात ज्याच्याशी संबंधित हा वृत्तलेख असेल त्या क्षेत्रातली तज्ञ मंडळी अशा प्रकारचं लेखन करू शकतात. उदाहरणार्थ आपल्याला हा विषय कोणता असतो तर पर्यावरणाशी संबंधित असू शकतो. त्याच्यामध्ये दिल्लीतील वाढतं प्रदूषण, मग त्याची काही
कारण आहे, त्याचा मानवी आरोग्यावर होणारा कोणता परिणाम आहे, दळणवळणावरील गुंतवणूक असेल, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या असेल आणि त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम आपण इथे विस्तारानं लिहू शकतो. त्याच्याशी संबंधित अद्ययावत माहिती जी असेल तर ती ह्या वृत्तलेखाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता जी असते तर ती लोकांमध्ये असते आणि ती पूर्तता जी आहे ती ह्या वृत्तलेखाच्या माध्यमातून आपण वाचकांची करू शकतो. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख, की जसं आपण बातमीवर आधारित वृत्तलेख कसा लिहायचा ते बघितलं, ते पाहिलं, तसं एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरती आधारित सुद्धा हा वृत्तलेख आपल्याला लिहिता येतो. अशा प्रकारच्या लेखात जसं असामान्य कर्तृत्व असलेल्या व्यक्तीवर लिहिले जाते तसेच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य असणाऱ्या सामान्य माणसाबद्दल देखील लिहिलं जाऊ शकतं. आणि अशा प्रकारचा हा व्यक्तिचित्रणात्मक जो वृत्तलेख असतो तर याच्यामध्ये अत्यंत असामान्य काम करणाऱ्या ज्या मोठ्या व्यक्ती असतात त्यांच्यावरती जसं लिहिता येऊ शकतं तसंच वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी एखादं काम केलेलं आहे की जे समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे असा सामान्य माणूस देखील ह्या लेखनाचा विषय होऊ शकतो, या वृत्तलेखाचा विषय होऊ शकतो. एखाद्या क्षेत्रात मिळवलेलं देदीप्यमान यश, केलेला संघर्ष व प्रयत्नांची पराकाष्ठा, एखाद्या समस्येवर मात करताना केलेला उपक्रम, कृती, केलेला विक्रम या संदर्भात वृत्तलेख लिहिले जातात. आणि अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीनं एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये अत्यंत देदीप्यमान असं जे मिळवलेलं यश असेल किंवा त्यासाठी केलेला संघर्ष असेल, केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा असेल, प्रचंड प्रयत्न यशस्वी होण्यासाठी करावे लागतात किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करावं लागतं आणि एखादी समस्या असेल तर त्याच्यावरती मात करण्यासाठी एखादा केलेला उपक्रम असेल, काही कृती असतील, त्याच्याशी संबंधित त्या व्यक्तीनं काही स्वतःचे विक्रम प्रस्थापित केलेले असतील तर या संदर्भामध्ये हे वृत्तलेख लिहिले जाऊ शकतात. औचित्य साधून या प्रकारचे लेख लिहिले जातात. आता औचित्य असतं, काही ना काहीतरी त्याला निमित्त असावं लागतं अशा प्रकारचा वृत्तलेख त्या विशिष्ट व्यक्तीविषयी लिहिण्यासाठी आणि मग अशा प्रकारचे हे वृत्तलेख आपण लिहू शकतो. अनेकदा व्यक्तीला मिळालेला पुरस्कार असेल, गौरव असेल, वाढदिवस असेल, अमृत महोत्सव त्या व्यक्तीचा असेल की 75 वर्षे त्या व्यक्तीला पूर्ण झालेला आहे, दीर्घकाळ ती व्यक्ती राजकीय सामाजिक जीवनामध्ये आहे तर त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाविषयी हा वृत्तलेख लिहिता येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, जन्मशताब्दी असेल यांसारख्या प्रसंगी आपल्याला व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिता येतो. आणि या प्रकारातील वृत्तलेख लिहिताना त्या व्यक्तीसंबंधी झालेलं पूर्वीचं लेखन, चरित्र, आत्मचरित्र, त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्ती, सहकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन देखील या प्रकारचं वृत्तलेख उत्तम स्वरूपात तयार करता येतात. आणि अशा पद्धतीचं वर्तमानपत्रातलं लेखन तुम्ही नक्की वाचत असणार आहात की हा जो वृत्तलेख असतो संबंधित व्यक्तीबद्दल लिहित असताना तर त्या व्यक्तीविषयीचं संपूर्ण कार्य असेल, त्यानं काही लेखन केलेलं असेल किंवा त्याचं काही चरित्र, आत्मचरित्र प्रसिद्ध असेल, त्याच्यासोबत काम करणाऱ्या काही व्यक्ती असतील, काही सहकारी असतील, यांच्यासुद्धा मुलाखती घेऊन त्या व्यक्तीविषयी अधिकचा तपशील जो आहे तो वाचकांच्या पर्यंत वृत्तलेखाच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवता येतो. वाचकांच्या पुढे केवळ जीवनपट मांडणं अपेक्षित नसतं आणि त्या व्यक्तीचा जन्मापासून ते आतापर्यंतचा प्रवास म्हणजे जीवनपट जो आहे तो फक्त पोहोचवणं हा वृत्तलेखाचा उद्देश नसतो, तर आकडेवारी, सनावळ्या, परिचय एवढ्यापुरतं ते लेखन मर्यादित नसते. त्यामध्ये त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, दृष्टिकोन, खास शैली, सवयी, वैशिष्ट्ये असा व्यक्तिगत स्पर्श असतो. भावनिक स्पर्श हे अशा प्रकारच्या लेखाचं वैशिष्ट्य असतं. आणि सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्या व्यक्तीशी निगडीत असतात, परंतु जीवनपटापेक्षा सुद्धा त्या व्यक्तीची जीवनशैली, त्याचा असणारा वेगळेपण, त्याचा असणारा दृष्टिकोन, त्याच्या काही खास शैली, सवयी असतील, वैशिष्ट्ये असतील, या सगळ्या गोष्टी अत्यंत भावनिकरित्या आपण ह्या वृत्तलेखाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करू शकतो. उदाहरणार्थ पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपेरे, डॉक्टर श्रीराम लागू इत्यादी ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत की पोपटराव पवार की यांचं जे काम आहे हिवरे बाजारच्या माध्यमातून त्यांनी एखादं गाव जे आहे तर ते संपूर्ण देशामध्ये आदर्शवत कसं बनवता येऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ते आपल्या ह्या वृत्तलेखाचा विषय होऊ शकतात. बीजमाता राहीबाई पोपेरे म्हणजे यांनी ज्या पद्धतीनं जे काही पारंपरिक बियाणं जे आहे त्याचं जे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि ही जी काय बीज बँक त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर अशा बीज मातेविषयी आपल्याला, राहीबाई पोपेरेंविषयी आपल्याला वृत्तलेखाच्या माध्यमातून अधिक सांगता येऊ शकेल. त्यांनी कोणत्या प्रकारे प्रयत्न केलेले आहेत हे सगळं जे काही परंपरेनं चालत आलेलं बी बियाणं जे आहे तर
त्याचं संवर्धन करण्यासाठी किंवा त्या बी बियाणांची साठवणूक करणं किंवा त्याचे फायदे जे असतील तर ते लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे आपल्याला ह्या वृत्तलेखाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतात. आणि डॉक्टर श्रीराम लागू की अभिनयाच्या क्षेत्रामधलं असणारं त्यांचं योगदान हे आपल्याला सर्वपरिचित आहे. तर अशा व्यक्तींना आपण ह्या वृत्तलेखाचा विषय बनवू शकतो. आता तिसरा प्रकार आहे मुलाखतीवर आधारित वृत्तलेख, की विविध क्षेत्रात वेगवेगळे लोक स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत असतात आणि अशी अनेक माणसं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतात. प्रसार माध्यमांसाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि वेगवेगळे न्यूज चॅनेल्स जे असतील किंवा इतर चॅनेल्स जे असतील तर त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा कलेच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांच्या मुलाखती ज्या असतात तर त्या वारंवार त्या ठिकाणी प्रसिद्ध होत असतात. त्या आपण आवडीनं बघत सुद्धा असतो आणि त्या मुलाखतीचा भाग लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केला जातो. आणि अशा प्रकारे एखादी मुलाखत जरी घेतलेली असलं तरी त्याचा सारांश जो असेल मुलाखतीचा तर तो लेखाच्या माध्यमातून प्रकाशित करता येऊ शकतो. आणि या लेखातून व्यक्तीच्या कर्तृत्वाची बाजू, संशोधन, मतप्रणाली, त्यांचा दृष्टिकोन, त्यांनी निवडलेलं क्षेत्र, एखादा अविस्मरणीय प्रवास, स्वतःच्या क्षेत्रात मिळवलेला अभूतपूर्व यश, अनुभव या संदर्भात त्यात मांडणी केली जाते. आणि अशा पद्धतीनं ह्या मुलाखतीच्या रूपानं ती व्यक्ती ज्या प्रकारे आपले विचार मांडत असेल किंवा त्या व्यक्तीचं संपूर्ण कार्य जे आहे त्या मुलाखतीच्या रूपानं आपल्यासमोर येत असतं आणि हेच आपल्याला इथं वृत्तलेखाच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवता येतं. म्हणजे अशा प्रकारचा प्रयत्न या लेखात केला जातो. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीची स्वतःची म्हणून जी काही भूमिका असते ती या प्रकारच्या वृत्तलेखातून मांडली जाते. त्यातून त्या माणसाच्या कर्तृत्वाची उंची व संबंधित क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि अशा पद्धतीनं या व्यक्ती ह्या वृत्तलेखाचे विषय बनतात. त्या व्यक्तींचं कर्तृत्व जे असेल की जे समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी असू शकतं तर ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या वृत्तलेखाद्वारे आपण करू शकतो. आणि उदाहरणार्थ मग गिर्यारोहक असतील, संशोधक असतील, नामवंत लेखक असतील, कवी असतील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्ती असतील, यांच्या मुलाखतींवर आधारित हे जे लेख आहेत तर ते आपल्याला नक्की लिहिता येऊ शकतात. अशा प्रकारे मुलाखतीवर आधारित वृत्तलेख आपण लिहू शकतो. पुढचा प्रकार आहे ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख. जसं व्यक्तीशी संबंधित, बातमीशी संबंधित मुलाखतींवर आधारित वृत्तलेख आपण लिहू शकतो तसं ऐतिहासिक स्थळांविषयी सुद्धा वृत्तलेखांचं लेखन आपण करू शकतो. गावे, स्थळे, वास्तू यांना ऐतिहासिक संदर्भ असतात की ऐतिहासिक काहीतरी पार्श्वभूमी काही गावांना असते, काही स्थळांना असते, ठिकाणांना असते, वास्तूंना असते. मग त्याच्यामध्ये किल्ले असतील, काही इतर अनेक प्राचीन वास्तू, मंदिरं असतील की यांचं सगळं ऐतिहासिक काही ना काहीतरी संदर्भ असतात. काही ठिकाणी संशोधन करताना उत्खनन होत असते आणि संशोधनाच्या माध्यमातून जुनी कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट आदी संदर्भात नवनवीन माहिती समोर येत असते. आणि अशा प्रकारे काही ठिकाणी हे ऐतिहासिक काम जे सुरू असतं त्या निमित्तानं उत्खनन होत असतं आणि संशोधनाच्या माध्यमातून जुनी कागदपत्र सापडत असतात. काही शिलालेख, दगडावरती कोरलेले लेख आपल्याला मिळतात. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावरती लिहिलेला जो लेख आहे त्याला आपण ताम्रपट म्हणतो. तर हे सगळं आपल्याला सापडत असतं, मिळत असतं. त्याच्यातून नवनवीन माहिती इतिहास संशोधकांना मिळत असते आणि ती माहिती लोकांच्यापर्यंत येत असते. अनेकदा संशोधक जुन्या माहितीच्या संदर्भात संशोधनात्मक अभ्यासातून एखाद्या वास्तू किंवा स्थळावर प्रकाशझोत टाकत असतात. आणि अनेकदा हे जे संशोधक असतात की ते जुन्या माहितीच्या संदर्भामध्ये काही अधिकचं संशोधन करत असतात आणि आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून एखादी वास्तू असेल, एखादं ठिकाण असेल की त्याच्यावरती आधारित अधिक प्रकाशझोत टाकण्याचं काम करत असतात. आणि त्या नव्या माहितीच्या संदर्भामध्ये प्राचीन माहितीचा उपयोग करून आपल्याला वृत्तलेख लिहिता येतो. ग्रामीण परंपरेतील लोकसाहित्याच्या संदर्भात अभ्यास करून मांडणी करता येते. आणि एखादं लोकसाहित्य असेल, एखादी लोकपरंपरा चालत आलेली असेल, लोककला चालत आलेली असेल, या सुद्धा गोष्टींचा संदर्भ आपण गोळा करू शकतो, त्याची मांडणी करू शकतो आणि ते सुद्धा आपण वृत्तलेखाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. लिहिणारी व्यक्ती त्या स्थळाला भेट देते, त्याने जे पाहिलं, अनुभवलं त्या बाबतीत तो वृत्तलेख लिहिला जातो. आणि अशा पद्धतीनं ज्या व्यक्तीला या विषयावरती लेखन करायचं आहे त्या व्यक्तीनं प्रत्यक्ष अशा ठिकाणी जाणं, एखाद्या स्थळाला, वास्तूला भेट देणं, ते सगळं त्यानं पाहणं, अनुभवणं, जाणून घेणं आणि त्या माध्यमातून मग सगळा अभ्यास करून हा वृत्तलेख लिहायचा असतो. एखाद्या इतिहास तज्ञाशी झालेली चर्चा, त्यांचं व्याख्यान आणि त्यातून मिळालेल्या नव्या माहितीचा उपयोग सुद्धा आपल्याला या ऐतिहासिक स्वरूपाच्या वृत्तलेखामध्ये करता येतो. अशा स्वरूपाच्या वृत्तलेखाची गरज म्हणून नकाशा, चित्रे, छायाचित्रे यांचा देखील
आपण संदर्भ साधने म्हणून आपल्या वृत्तलेखामध्ये नक्की उपयोग करू शकतो. आता इथं उदाहरण दिलेलं आहे की अहमदनगर शहर असेल की ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, भुईकोट तिथला किल्ला असेल, शनिवारवाडा असेल पुण्यातील, हेमाडपंथीय मंदिरांचं शिल्पकाम असेल, की अशा प्रकारच्या ह्या विशिष्ट गोष्टींविषयीचं, ठिकाणांविषयी, वास्तूंविषयी आपण वृत्तलेख लिहू शकतो. तो कसा लिहायचा हे आपल्याला इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. आता पुढचा आहे नवल, गूढ, विस्मय इत्यादी यावर आधारित काही वृत्तलेख आपल्याला लिहिता येऊ शकतात. एखादी विस्मयकारक घटना म्हणजे आश्चर्यकारक घटना, कृती, निसर्गातील नवलाई या संबंधीच्या अनुभवांवर आधारित हा लेख असतो. निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी नेहमीच घडत असतात. अत्यंत आश्चर्यकारक अशा काही घटना असतात, काही कृती असतात, निसर्गामध्ये काही बदल होत असतात. या संबंधीच्या अनुभवांवर आधारित अशा स्वरूपाचा हा वृत्तलेख असतो. एखाद्या परिसरातील निसर्गाचं दृश्य हा जसा वृत्तलेखाचा विषय ठरतो, त्याप्रमाणे एखादे गूढ, निसर्गातील एखादा चमत्कार हा देखील वृत्तलेखाचा विषय असतो. की अनेक काही गुढ असतात निसर्गातली की त्याचा उलगडा होत नसतो आणि मग तो सगळा भाग जो असेल तर तो शोधून काढण्याचं काम संबंधित व्यक्ती करते आणि त्या माध्यमातून एखादा लेख ती लिहिते. हा वृत्तलेख जो असतो तो वाचकांची जिज्ञासा भागवण्याचं काम नक्की करतो. मात्र या संबंधी लेखन करताना आपण ज्यावर लिहित आहोत त्या संबंधीची शहानिशा मात्र आपल्याला करायची असते, त्याची सत्यासत्यता पडताळून बघायची असते, त्या संदर्भातील माहिती पारखून घेणं म्हणजे अगदीच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या योग्य आहेत का नाहीत तर त्या आपण बारीक निरीक्षण करून ते सगळं घ्यायचं असतं, कारण ते लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवणार असतो. चिकित्सा करावी लागते, योग्य अयोग्य ठरवावं लागतं. आणि यामधील माहितीची महत्त्वाचं म्हणजे विश्वासार्हता जी आहे की एखादं गूढ आहे त्याची उकल होत नाही, परंतु काही त्याला शास्त्रीय कारणं असू शकतात, ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी अशा प्रकारच्या गुढाविषयी किंवा विस्मयकारक घटनेविषयी आपण जे काही लेखन करणार आहोत तर त्याच्यामध्ये विश्वासार्हता जी आहे ती महत्त्वाची असते आणि ती जपून आपण अशा प्रकारचा वृत्तलेख लिहू शकतो. उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे की सांगलीत नदीच्या महापुराच्या पाण्याची पातळी 58 फूट. आता एवढी 58 फूट का झाली, कोणती कारण आहेत त्याच्या पाठीमागं हे आपण या माध्यमातून शोधू शकतो. हिमालयातील निसर्ग असेल, रांजण खळगे असतील, मोठा अपघात होऊन एखाद्या बालकाला प्राण वाचणं म्हणजे देवतारी त्याला कोण मारे असं म्हणतात, तसं असं काही प्रसंग घडतात की मोठ्या प्रमाणामध्ये तो भीषण प्रसंग घडतो. अगदी एखाद्या घराला आग लागते परंतु त्या घरातलं एखादं छोटं मूल वाचत असते, एखादं घर कोसळतं परंतु किंवा भूकंपामध्ये एखादं इमारत त्या ठिकाणी पडते आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू होतो, परंतु एखादं छोटं मूल जे असेल ते मात्र बालंबाल वाचतं. मग हे असं का होत असेल की हे सगळं त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तर तो या माध्यमातून आपल्याला करता येतो. डोक्यावरून पाणी वाहून जगवली 20,000 झाडे. आता एखाद्या व्यक्तीने असं काहीतरी केलेलं असू शकतं, तर ते कसं केलेलं असेल हे जाणून घेता येतं. इत्यादी स्वरूपाच्या घटना ज्या असतील तर ते ह्या वृत्तलेखाचा विषय बनू शकतात. वृत्तलेखांच्या वरील प्रकारांशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम असतील, लोकरुचीचे विषय असतील, खाद्य आपली संस्कृती असेल इत्यादी विषयांवरती सुद्धा वृत्तलेख लिहिले जातात आणि ज्यांना ज्या प्रकारचं आवड असते ज्या विषयाशी संबंधित तर त्या विषयावरती आपण अशा प्रकारचं लेखन जे आहे ते वर्तमानपत्रांसाठी करू शकतो. आता वृत्तलेखासाठी विषय कसे सुचतात हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की वर्तमानपत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला भेटणाऱ्या व्यक्ती, प्रवास, अनुभव, निरीक्षण, विविध वर्तमानपत्रांतील बातम्या, पुस्तके, नियतकालिक, संकेतस्थळ, दूरचित्रवाणी यांसारखी विविध साधनं ही आपल्याला वृत्तलेख लिहिण्यासाठीचे विषय मिळवून देत असतात. म्हणजे वृत्तलेखाचा विषय आपण कसा निवडायचा किंवा कसा सुचणार आहे आपल्याला तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपण बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे जर बघितलं तर अनेक विषय आपल्याला वृत्तलेखासाठी सुचू शकतात. वृत्तलेखासाठीच्या विषयांचे स्रोत जे आहेत की जिथून आपल्याला हे वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात तर त्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया. एक म्हणजे बातमी, की वर्तमानपत्रात प्रकाशित होणारी बातमी, नियतकालिकात लिहिले गेलेले विशेष वृत्त किंवा वृत्तमाला वाचल्यानंतर तसेच दूरचित्रवाणीवर दाखविलेली घटना पाहिल्यानंतर त्या अनुषंगाने मनात वृत्तलेखासंबंधी विचारांचे बीज तयार होत असते आणि अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटना घडत असतात आजूबाजूला वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या येत असतात तर त्याच्याशी संबंधित आपण ह्या वृत्तलेख लिहू शकतो. हे आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे मूळ जे आहे आपल्याला त्या अशा प्रकारच्या एका बातमीमध्ये आपल्याला मिळू शकतं आणि त्या बातमीच्या मागे असलेल्या गोष्टी, संदर्भ, मुलाखत घेऊन त्या बातमीच्या संबंधाने उत्तम वृत्तलेखाची निर्मिती करता येते. बातमीमध्ये विविध अंगाने पाहिलं आणि त्या घटनेचा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वृत्तलेखासाठी अनेक विषय मिळू शकतात. आपली नजर त्या प्रकारची असेल, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला सुद्धा उत्सुकता वाटली तर आपण अशा प्रकारचा वृत्तलेख लिहू शकतो. तो
विषय आपल्याला मिळू शकतो. उदाहरणार्थ, विजेशिवाय वाहनांच्या ट्यूबचे पंक्चर काढणे. खरं तर ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. अशी बातमी प्रकाशित झाल्यानंतर पंक्चर नेमकं कसं काढलं जातं, असे का करावे वाटले, त्यामागची प्रेरणा कोणती, त्यामुळे काय परिणाम साधला जाणार आहे, लोकांची सोय, विजेची बचत, त्यातून मिळालेला रोजगार, अशा अंगाने आपल्याला हा वृत्तलेख लिहिता येऊ शकतो. फक्त आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली पाहिजे आणि मग आपल्याला अशा प्रकारचा विषय जो आहे वृत्तलेखासाठी तर तो नक्की मिळणार आहे. आता व्यक्तिगत अनुभव जो आहे तर तो त्यातून सुद्धा आपल्याला वृत्तलेखाचे विषय सुचू शकतात की पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीला अनेक घटना किंवा प्रसंगांना नेहमीच सामोरं जावं लागतं. बातमी मिळवताना अनेक अनुभव आपल्याला मिळत असतात आणि त्यातील काही अनुभव बातमीला मदत करतात तर काही केवळ अनुभवाची शिदोरी वाढविण्यास मदत करतात, पण ते अनुभव वाया जात नाहीत. म्हणजे काही वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण जे काही अनुभव घेतो ते प्रत्येकाला उपयोगी पडत नाहीत, परंतु कोणत्या वेळेला ते कशा प्रकारे उपयोगी पडतील हे आपल्याला सांगता येत नाही. वृत्तलेखासाठी सुद्धा असंच होतं. अनेक वेळेला बातम्या घडत असतात, त्या प्रसंगांना आपण सामोरं जातो, बातमीचं लेखन करतो, त्या बातमीच्या लेखनाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवांची शिदोरी मिळत असते. काही अनुभव आपल्याला उपयोगी पडतात, काही नंतरच्या काळामध्ये उपयोगी पडतात, परंतु सगळेच अनुभव आपल्याला हे वृत्तलेखासाठी मात्र नक्की भविष्य काळामध्ये उपयोगी पडतात की गतकाळातील असे अनुभव भविष्यातील एखाद्या वृत्तलेखासाठी मदत करणारे ठरतात. म्हणजे बसस्थानकावरील फेरीवाल्यांच्या संघटनेची स्थापना अशी बातमी जेव्हा येते तेव्हा त्यावर वृत्तलेख लिहिताना फेरीवाल्यांची संख्या, त्यांच्या व्यवसायातील कष्ट, वेळ, त्यांच्या अनुभव, कुटुंबांचं उदरभरण, रोजगाराचं उत्पन्न अशा मुद्द्यांवर वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. यात केवळ तपशिलांची नोंद नसते तर त्यामधून त्यांच्या जीवनानुभवाचं दर्शन घडणं आवश्यक असतं आणि अशा पद्धतीनं आपण हे विषय जे असतील ते निवडू शकतो आणि एखाद्या गोष्टीचा अगदी बारकाईनं जो लेखनाचा भाग आहे तर तो या वृत्तलेखाच्या माध्यमातून करू शकतो. आता पुढचा भाग आहे भेटीगाठी किंवा संभाषण. या माध्यमातून सुद्धा आपल्याला वृत्तलेखाचा विषय मिळू शकतो की पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला उत्तम लिहिता येण्यासाठी त्याचे भाषाज्ञान उत्तम हवं आणि पत्रकारिता करणारी व्यक्ती नक्कीच या ठिकाणी हे आवडीनं काम करत असते आणि त्याचं भाषाज्ञान उत्तम असतंच, पण ते असायलाच हवं आणि व्यवसायाची गरज म्हणून उत्तम संवाद कौशल्य सुद्धा त्या व्यक्तीकडे असणं गरजेचं असतं. एखाद्या पत्रकाराकडं वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडं, पत्रकाराकडं त्याला अनेक क्षेत्रात जाऊन बातमी मिळवावी लागते. त्यामुळे अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर संवाद साधावा लागतो आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी घेऊन काही माहिती मिळवणं, त्याच्यासाठीचं आवश्यक असणारं जे संवाद कौशल्य आहे तर ते जर असेल तर अधिक चांगल्या प्रकारे ही माहिती आपल्याला घेता येत असते. अनेकांशी आपला संबंध येत असतो, त्या व्यक्तीशी कसा आपण संवाद साधायला पाहिजे तर हेच एक कौशल्य असतं ते आपल्याला अनुभवातून मिळत असतं. तर कधी आपल्याला शेतकरी, शेतमजूर, कलाकार, खेळाडू, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, लोकप्रतिनिधी यांच्याशी बोलताना सुद्धा अनेक मुद्द्यांना स्पर्श करावा लागतो. कधी कधी काही माणसं बोलत नाहीत तेव्हा त्यांना बोलतं करण्याचं कौशल्य पत्रकारांकडे असावं लागतं आणि त्यांच्याशी बोलताना अनेक विषय सहजतेनं आपल्याला मिळून जात असतात आणि अशा प्रकारे वृत्तलेखासाठी विषय आपल्याला मिळतात. या संभाषणातून एखाद्या व्यक्तीच्या अनेक पैलू सहजतेने समोर येतात. विदर्भातील जमीन विकून भाताच्या जातीचं संशोधन करणारे दादाजी खोब्रागडे यांची शोधकथा वृत्तलेखासाठी विषय देऊन जाते आणि मग विदर्भामध्ये अगदी स्वतःची जमीन विकून भाताच्या जातीचं जे संशोधन करणारे दादाजी खोब्रागडे जे आहेत की ज्यांनी अनेक भाताच्या जातींचा शोध लावला तर त्यांच्यावर आधारित आपण अशा पद्धतीची ही शोधकथा जी असेल तर ती वृत्तलेखासाठी आपण निवडू शकतो. एखादा अधिकारी अशी घटना सहजपणे चर्चेत सांगून जातो आणि एखादा अधिकारी त्याचे काय अनुभव सांगतो, अशा घटना काहीतरी सांगत असतो, त्याच्यातून सुद्धा आपल्याला वृत्तलेखासाठी विषय मिळतो. अशा व्यक्तींना, कुटुंबातील सदस्य, सहकारी यांना प्रत्यक्ष भेटून आणखी काही पैलू आपल्याला समोर येतात आणि त्याच्यातून आपण हा वृत्तलेख लिहू शकतो. आता निरीक्षणातून सुद्धा काही आपल्याला वृत्तलेखासाठी विषय मिळू शकतात की पत्रकाराने चौकस असायला हवे, पत्रकाराला बातमीचे धागेदोरे मिळवावे लागतात आणि वृत्तलेखासाठी सूक्ष्मदृष्टी असावी लागते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात, त्या घटनांचं बारकाईनं आपल्याला निरीक्षण करता येणं, त्यातील बातमी शोधता येणं व वृत्तलेखाचे विषय निवडता येणं हे खरंच महत्त्वाचं असतं आणि एक उत्तम पत्रकार ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करत असतो. वृत्तलेखासाठी निरीक्षणातून आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी ज्या असतात तर त्या समोर आणल्या जातात. अंत्यविधीच्या ठिकाणी समजा प्रेत जाळण्याचं काम करणारी महिला ही बातमी आहे, पण त्या बातमीची अधिक माहिती घेतली तर आपल्या वृत्तलेखाचा विषय मिळू शकतो. म्हणजे ही खरं तर एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की प्रेत जाळण्याचं काम एक महिला करत असेल आणि ती जर बातमी असेल तर त्या बातमीची अधिक आपल्याला माहिती घेतली तर नक्की आपल्या वृत्तलेखाचा तो विषय होऊ शकतो. हे निरीक्षणातून आपल्याला लक्षात येईल. शेतीसाठी बैलांऐवजी माणसांचा वापर, खानावळ चालवून मुलाला केले जिल्हाधिकारी, बांधकामाचे साहित्य वरती नेण्यासाठी टाकाऊ मोटरसायकलचा वापर, अशा कितीतरी गोष्टी आपल्या अवतीभोवती आपण पाहत असतो.
फक्त आपण ते निरीक्षणातून जाणून घ्यायला पाहिजे आणि हा विषय वृत्तलेखासाठी होऊ शकतो हे आपल्याला लक्षात आलं तर आपण त्याच्यावरती लेख लिहू शकतो. त्यामधून वृत्तलेखाचे विषय मिळतात, मात्र त्यासाठी निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते. आता वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या नेमक्या बाबी कोणत्या, तर वर्तमानपत्र जसं सतत माणसांची वाचकांची गरज शोधत असतात, काय हवं वाचकांना हे पाहत असतात आणि त्यांच्या अभिरुचीला अनुसरून आपल्या लेखनामध्ये ते बदल करत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला नक्की करावा लागतो, कारण वाचकांच्या संख्येवरच वर्तमानपत्रांची विक्री आणि जाहिराती अवलंबून असतात. या गोष्टी अर्थव्यवहाराशी निगडीत असतात. त्या दृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयाची निवड यांचा विचार करावा लागतो. म्हणजे इथे वर्तमानपत्रांना वाचकांना काय हवं याचा नेहमीच विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीनं हे लेखन करावं लागतं. आता वाचकांची अभिरुची म्हणजे वाचकांना काय आवडतं हे लक्षात घ्यावं लागतं की आपले वाचक त्यांची गरज अभिरुची लक्षात घेऊन वर्तमानपत्रामध्ये लेखन करावे लागते. एखादं वृत्तपत्र ग्रामीण भागात प्रकाशित होतं, त्याचा वाचक कोणत्या वर्गातील आहे, त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, त्यांची अभिरुची इत्यादींचा विचार करून लेखन केले तरच वर्तमानपत्र वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकतं. आणि त्यामुळे वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार करावा लागतो आणि अशा पद्धतीनं वाचकांना नेमकं काय हवं आहे हे जाणून घेणं हे आपल्याला आवश्यक असतं आणि त्यानुसारच आपण अशा प्रकारचं लेखन जे आहे तर ते करू शकतो. म्हणून वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागेल. तात्कालिकता म्हणजे वृत्तलेखाचं नियोजन करताना तात्कालिकतेचा सुद्धा आपल्याला विचार करायचा असतो, कारण वृत्तलेख हा विशिष्ट निमित्तानं लिहिला जातो, काहीतरी प्रसंगानं लिहिला जातो, एखादी घटना घडते त्या निमित्तानं लिहिला जातो. त्यामागे तात्कालिक कारण असेल तर वाचक तो वृत्तलेख वाचतात आणि मग त्यावेळेला एखादं तात्कालिक कारण घडून गेलेलं असेल तर त्यानिमित्तानं आपण वृत्तलेख लिहिला तर वाचकाला ते सगळी माहिती त्याच वेळेला मिळून जाते आणि तो वृत्तलेख वाचला जातो. त्यासाठी त्याचं ताजेपण, समयोचितता साधली जाणं महत्त्वाचे आहे. म्हणजे समयसूचकता जी आहे ती महत्त्वाची आहे की त्या वेळेला तात्कालिक काही कारणानुसार ज्या गोष्टी घडत असतात त्याविषयी आपण वृत्तलेख लिहावा लागतो. आता वेगळेपण जे आहे तर ते पण महत्त्वाचं आहे, ते विचारात घ्यावं लागतं वृत्तलेख लिहित असताना की वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचं वेगळेपण जपणं महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात घेण्याची गरज आपल्याला असते आणि म्हणून वेगळेपण जे असेल तर ते आपण जपलं तरच वाचक वृत्तलेख वाचणार आहेत. आता वाचकांचं लक्ष वेधणे की ज्याच्यासाठी आपण हे वृत्तलेख लिहिणार आहोत तर त्याचं लक्ष आपल्या वृत्तलेखाकडे वेधणं हे फार महत्त्वाचं आहे की वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते त्याच्या शेवटापर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. त्यासाठी वृत्तलेख लिहिताना त्याचा एक आराखडा तयार करावा लागतो की कसं आपण लिहिलं पाहिजे की ज्यामुळे ह्या वाचकांचं जे लक्ष आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या वृत्तलेखाकडे राहील. त्यासाठी एक आराखडा आपल्याला तयार करावा लागतो. त्यात साधारणपणे वृत्तलेखाचा विषय, त्याची मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, पोटशीर्षक, विवेचन, त्यातील चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा आपल्याला विचार करायचा असतो. सदर चित्रे कुठे उपलब्ध होणार आहेत, कोणाकडून काढून घ्यायचे आहेत हा देखील आपल्याला विचार करावा लागेल. वृत्तलेखाचा मजकूर जितका उत्तम हवा तितकीच त्याची चित्र देखील समर्पक व चांगली असावी लागतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, कारण एक चित्र 1000 शब्दांचं काम करते असे म्हणतात आणि त्या अर्थानं वृत्तलेखाची उंची वाढवण्याचं काम समर्पक चित्र करत असतात आणि म्हणून योग्य ती चित्र आपण निवडायला हवीत. या संबंधीचं नियोजन केलं आणि त्यासाठीचं कच्चं टिप्पण संदर्भ तयार करून ठेवले तर वृत्तलेख लिहिणं सुलभ होऊन जातं. आता वृत्तलेखाची शैली सुद्धा फार महत्त्वाची आहे की वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग बातमीसारखा असतो. वृत्तलेखाच्या पहिल्या भागात बातमीचा उलगडा झाला पाहिजे. कशावरती आणि का या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात व्हावी लागते. म्हणजे सुरुवात कशी असली पाहिजे, मध्य कसा असला पाहिजे, कोणत्या प्रश्नांची उत्तरं वाचकाला मिळायला पाहिजेत हे आपण लिहायचं आहे, त्याच्यामध्ये आणलं पाहिजे. त्या प्रकारची शैली आपली असली पाहिजे लेखनाची. त्यानंतर मधल्या भागात आपण विवेचनाला संधी द्यायची आहे. अखेरच्या भागात समारोप करताना या वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असं वाटतं याचा विचार करावा लागतो. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी लागते आणि वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना नक्की या गोष्टींचं भान असतं आणि आपल्याला सुद्धा प्रयत्न या गोष्टी नक्की लक्षात येतील. विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो की शब्द ची जी कसरत असते तर ती नेमकी कशी करावी तर ते आपल्याला लक्षात यायला हवं. उगाचच त्या ठिकाणी आपण अनुचित अशा
ह्या वृत्तलेखाला जे योग्य ठरणार नाहीत असे जर शब्द आपण वापरण्याचा प्रयत्न केला तर ते वृत्तलेख जो असेल तर तो वाचनीय होणार नाही. भाषा जड समजण्यास कठीण असता कामा नये, दुर्बोध असता कामा नये, प्रदीर्घ वाक्य नसावीत, वाक्य छोटी असली पाहिजे. लांबलचक वाक्य त्याचा अर्थ वाचकांना समजून घ्यायला कठीण जातो, म्हणून छोटी छोटी वाक्य असावीत आणि वाचकांना विषय समजून घेणं सुद्धा त्यामुळे सोपं जातं. शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहित असतो त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना हे लक्षात घ्यायला हवे. अशा पद्धतीनं आपण ही वृत्तलेखाची शैली जी आहे तर ती ठेवावी आपल्याला लागणार आहे. आता आपण एक नमुना वृत्तलेख जो आहे तर तो अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना दिलेला आहे. तर हा नमुना आता पाहणार आहोत. पहा, अभिनय सूर्य मावळला. आता एक बातमी आलेली होती, ती पण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे आणि या बातमीशी संबंधित हा वृत्तलेख जो आहे तर त्याचं लेखन केलेलं आहे आणि वृत्तलेखाचं जे शीर्षक आहे ते आहे अभिनय सूर्य मावळला. आता आपण याचं वाचन करूया, म्हणजे तुम्हाला वृत्तलेख नेमका कसा असतो हे लक्षात यायला मदत होईल. मराठी नाट्यसृष्टीतील अभिषिक्त नटसम्राट, मराठी नाट्यसृष्टीला दृष्टी देणारा कलाकार, माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देणारा कलावंत, स्वतःच्या विचारांवर निस्सीम प्रेम करणारा आणि जगताना विवेकशीलतेची कास धरणारा कलावंत म्हणून डॉक्टर श्रीराम लागू यांचे कलाक्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. दिनांक 17 डिसेंबर 2019 रोजी पुणे येथे वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जणू अभिनयाचा सूर्य मावळला आहे. रंगभूमीवरील कलाकार हा समाजाचा घटक असतो. कलाकाराला स्वतःचा विचार असतो आणि सामाजिक प्रक्रियेत त्याचीही एक भूमिका असते. समाज समृद्ध करण्यासाठी कलाकारांनी विचारांची धुरा व्हायला हवी. या दृष्टीने मनात सतत विचार आणि विवेक ठेवून आपल्या भूमिकेला न्याय देणारे डॉक्टर श्रीराम लागू हे उच्च दर्जाचे कलावंत होते. सामाजिक जाणीवा सतत जागृत ठेवून हा नटसम्राट दैनंदिन जीवनात सुद्धा स्वतःला पटलेली वैचारिक भूमिका घेऊन कायम एका उंचीवर वावरत राहिला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलाने त्याच क्षेत्रात नाव कमवावे या त्यांच्या आईबाबांच्या अपेक्षा होत्या. त्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी काही काळ वैद्यकीय क्षेत्रातही आपला वावर कायम ठेवला, पण त्या पलीकडे स्वतःचा आनंद आणि जबाबदारी याचं भान ठेवून एका विशिष्ट काळानंतर आपल्या आवडत्या कलाक्षेत्रात स्वतःला झोकवून दिले. वसंत कानेटकर यांच्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकातील भूमिकेने त्यांचा नाट्यसृष्टीतील प्रवास सुरू झाला. त्या नाटकातील भूमिकेने त्यांना स्वतःची पाऊलवाट दिसू लागली. त्यानंतर रंगमंचावरील प्रवासात त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. मराठी चित्रपट सृष्टीतील पिंजरा या सिनेमातील डॉक्टर लागू यांची भूमिका मराठी रसिकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवणारी ठरली. कसलेल्या अभिनयाच्या माध्यमातून समाज मनावर परिणाम करता येतो हे त्यांच्या नाटक सिनेमांतील भूमिकेतून अनेकदा सिद्ध झाले आहे. नटसम्राट नाटकाच्या माध्यमातून आप्पा बेलवलकरांची भूमिका रंगमंचावर उभी करताना त्यांनी रसिकांच्या डोळ्यात अश्रू उभे केले होते. अनेकांना त्यांच्या अभिनयाने विचार प्रवृत्त केले. भूमिकेत शिरून ती भूमिका रसिकांच्या मनावर कोरली जाईल इतके निस्सीम प्रेम त्यांनी नाटक सिनेमातील भूमिकांवरती केले होते. जेव्हा कलेवर आपलं प्रेम असतं तेव्हा जिवंत अनुभव देता येतो हे डॉक्टर लागू यांच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. आपल्या आयुष्यात त्यांनी सुमारे 200हून अधिक मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटात भूमिका केल्या. सुमारे 50च्या आसपास नाटकं रंगमंचावर सादर करून त्यांनी मराठी हिंदी भाषक रसिकांच्या मनावर अभिनयाचे गारुड केले. त्यांना नाट्यसृष्टीतील व सिनेमासृष्टीतील योगदानाबद्दल अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरवले गेले. कलाकार हा विचारवंत असू शकतो या धारणेवर डॉक्टर लागूंच्या विचारसरणीने शिक्कामोर्तब झाली. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांनी आपली मते बनवली होती. ती मते विज्ञानवादी व विवेकशील होती आणि त्यात समाजाच्या उन्नतीची दृष्टी होती. सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रपंच चालवण्याची जबाबदारी समाजाने उचलायला हवी असं त्यांना वाटत होते. समाजासाठी झोकून देऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या विकासाची महत्त्वाची चाके आहेत. त्यामुळे समाजाने त्यांच्या प्रपंचाची काळजी व्हायला हवी असे त्यांचे मत होते. आपल्या विचारांची सोबत करणाऱ्या काही समविचारी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन डॉक्टर लागू यांनी सामाजिक निधी निर्माण केला. या कामांमध्ये त्यांनी सक्रिय योगदान दिले होते. लग्नाची
वेळी या नाटकाच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता निधी निर्माण केला. बोलून थांबणारा नव्हे तर विचारांबरोबर कृतीला प्राधान्य देणारा कलावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास कृतीशील राहिलाय. डॉक्टर लागू संवेदनशील कलावंत होते. समाजाबद्दल त्यांच्या मनात प्रेम होते. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला कृतज्ञतेची जोड होती. आकाशाच्या उंचीचा हा कलावंत सतत जमिनीवर पाय ठेवून समाजात वावरत राहिला. यशाची उंची त्यांना कधीच माणसांपासून तोडू शकली नाही. आरोग्याची काळजी घेण्यासाठी सकाळी बागेत फिरायला जाणं व्हायचं. बागेत फिरता फिरता बाकावरती बसणे व्हायचे. अवतीभोवतीच्या माणसांच्या मनावर या माणसाच्या उंचीचे गारूड होते. त्यामुळे लागूंसोबत छायाचित्र काढण्याची अनेकांना इच्छा व्हायची. डॉक्टर लागू यांनी देखील त्यांना छायाचित्र घेण्याचा आनंद मिळवून दिला. इतक्या उंचीच्या कलावंतांनी सामान्य माणसासोबत देखील आपले नाते कायम जपून ठेवले होते. डॉक्टर लागू यांचे विचार आणि त्यांचे जगणे यात अंतर पडले नाही. विचारांवरती प्रेम करत काळाच्या पडद्याआड गेलेले डॉक्टर लागू त्यांच्या नाट्य सिनेसृष्टीतील योगदानामुळे कायम लक्षात राहतील. त्याचप्रमाणे समाजाला जागं करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल इतिहासाला नक्की घ्यावी लागेल. अशा प्रकारे अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाचा डॉक्टर लागू यांच्यावर आधारित असणारा हा वृत्तलेख तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला वृत्तलेखांचं लेखन करता येतं. विद्यार्थी मित्र हो, आता आपण वृत्तलेख या घटकाचा समारोपाकडे आलेलो आहोत की आधुनिक तंत्रज्ञानामुळे वर्तमानपत्राचं स्वरूप वेगानं बदलत आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर सध्याच्या अत्यंत वेगवान बनलेल्या ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात माध्यमांमुळे लोकांना घटना तात्काळ कळण्याचा वेग सुद्धा आता खूपच वाढलेला आहे. त्यामुळे अभ्यासू आणि लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्ती वर्तमानपत्राला वृत्तलेख लिहिण्यासाठी हव्या असतात आणि त्यामुळे अत्यंत अभ्यासू आणि चांगली लेखन क्षमता असणारी जे व्यक्ती असतात त्या वर्तमानपत्राला नेहमीच हव्या असतात आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे जर वृत्तलेख लिहिले गेले तर अर्थातच त्या वर्तमानपत्राची उंची जी असते समाजामधली ती सुद्धा अधिक वाढण्यास मदत होत असते. विश्वासार्हता वाढण्यास मदत होत असते आणि म्हणून चांगल्या पत्रकारांची समाजाला फार गरज असते. वर्तमानपत्रांना फार गरज असते. अशा स्वरूपाची लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्तींना वर्तमानपत्राच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात आणि अशा स्वरूपाची लेखनशैली जर आपल्याकडे असेल तर आपल्याला सुद्धा वर्तमानपत्रामध्ये काम करण्याची एक चांगली संधी जी आहे ती इथं मिळू शकते. वृत्तलेखांसाठी विशिष्ट रकमेचे मानधन देखील दिले जाते आणि अशा प्रकारचे वृत्तलेख लिहिण्यासाठी काही मानधन सुद्धा आपल्याला रोख स्वरूपामध्ये मिळत असतं. त्यामुळे बातमीच्या पलीकडचे आणि वाचकांची भूक शमवणारे लेखन करण्याची क्षमता मिळवली तर वर्तमानपत्रांच्या क्षेत्रात काम करण्याची संधी आपल्याला निश्चित मिळू शकते आणि म्हणून आपल्याला व्यावसायिक संधी त्या ठिकाणी मिळवून देण्यामध्ये आपली ही भाषिक कौशल्य आपल्याला नक्की उपयोगी ठरू शकतात. आज ना उद्या तुम्हाला जर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर नक्की तुम्हाला ही एक चांगली संधी जी आहे तर ती मिळू शकते आणि त्या दृष्टीनं तुम्ही या घटकाकडे पाहावं असं मला वाटतं. विद्यार्थी मित्र हो, आज आपण वृत्तलेख अर्थात पिक्चर रायटिंग हा घटक अभ्यासला. नक्की तुम्हाला समजला असेल असं मला वाटतं. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सहित पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.